मला. हा, कमी झाला, पण ठीक आहे. लॉस खूप चांगला कव्हर झाला आणि दोन्ही, आणि ऍक्च्युली आज मी तो भेलचा लावून ठेवला म्हणून तो प्रॉफिट बुक झाला, नाही तर अजून 700 रुपये मिळाले असते. म्हणजे अगोदर 700 मिळाले, पण अजून अजून जास्त मिळाले असते. ठीक आहे ना, प्रॉफिट होणं महत्वाचं आहे. येस. प्रॉफिट होणं महत्वाचं आहे. गुड गुड. निवेदिता मॅम कुठे गेल्या? हा, त्यांचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे. कुठे आहेत कुठे? मॅम, फॉर्म्युला 4 यूज करून मी एक पिरामल फार्मा मध्ये इन्व्हेस्ट घेतले शेअर. आता हम्म. प्रॉफिट मध्ये आहे. बट काय झालं, त्यांनी रेकमेंडेड केलेले त्याला बाय साठी, पण फॉर्म्युला 4 यूज केल्यानंतर त्याला सेल करायचं होतं. मग मी सेलला लावून ठेवले. ते आता प्रॉफिट मध्ये आहे. अजून काढले नाही. गुड प्रॉफिट मध्ये आहे. गुड. आणि म्हणजे गोल्डचं तुम्ही गोल्डचं काल एक रेकमेंडेड आलं होतं, कारण गोल्डची प्राइस कमी हे पडत आहे ना. सो हम्म. काल नाईटला मी एक लॉट घेऊन ठेवलेले. आज मॉर्निंगला इमिडिएट ओपन केलेल्या बरोबर परत प्राइस खाली पडली. मग ते प्रॉफिट मध्ये आलं. सेलला लावून म्हणजे पुट मध्ये लावून ठेवले होते नाईटला. सो सकाळी मग त्याला प्रॉफिट बुक करून एक्झिट केलंय. ग्रेट ग्रेट. गीता मॅडम, सॉरी. कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. थँक्यू सर. गुड आम्हाला गुड. कम्युनिटी शिकवा. नाही, मग आज मी माझं टाटा स्टील घेतला. अरे वा. थोडा मग झाला प्रॉफिट झाला फायनली. फायनली. काल तुमच्याशी बोलली ना म्हणून प्रॉफिट झाला. असं काही नाहीये. गुड गुड. थोडा छोटाच झाला असेल, खूप नसेल, जास्ती मुवमेंट नाहीये कारण त्याच्यात. नाही, नंतर होती, मी लवकर काढला. अच्छा. खूप पुढे गेला तो नंतर. टाटा स्टील. हा, टाटा स्टील. पण काही मुवमेंट दिसत नाहीये मला ह्याच्यामध्ये. नाही, ती मध्ये एक येऊन गेली मध्ये. अच्छा. मध्ये ओके. येऊन गेला तो ग्रेट ग्रेट. 10च्या आधी. व्हेरी गुड. ग्रेट ग्रेट. सो गुड. सगळेजण प्रॉफिट करतायत हे महत्वाचं आहे. मॅडम, ते तुम्ही मला अजून ते कोडं सुटलेलं नाहीये. कोणतं ते नो प्रॉफिट नो लॉस स्ट्रॅटेजीचं जरा तुम्ही एक एक म्हणजे काय ते प्रॅक्टिकल छोटासा एक झलक दाखवली तर बरं होईल. ते आम्हाला म्हणजे कसं एक्झिक्यूट करायचं हे नाही जमत आहे अजून मला तरी. आता आज आपण घेऊया. आज आपण मनी मॅग्नेट मध्ये जाऊया आणि झिरो लॉस मध्ये प्रॉफिट बुकिंग करूया. डोंट वरी. करूया. दोन्ही पण आपण करूया. सो फॉर्म्युलेज क्लिअर होते कालचे. सगळ्यांनी प्रॉफिट करायला सुरू केलंय. गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. नाऊ आता आपण पुढे जाऊया. आज मी ऑप्शन शिकवणार आहे. ऑप्शन जो लास्ट सेगमेंट आपला बाकी आहे. किती लोकांना ऑप्शन माहिती आहे? व्हॉट इज मीन बाय ऑप्शन? ऑप्शनची डेफिनेशन काय आहे? जसं फ्युचरचं होतं हाय रिस्क हाय मनी, तशी ऑप्शनला पण काहीतरी डेफिनेशन असेल ना? मिनिमम लॉस अनलिमिटेड प्रॉफिट. वेरी गुड. लिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट ये ऑप्शन का डेफिनेशन है. गुड. ऑप्शन्स म्हणजे काय अजून कोण सांगू शकेल? त्याच्यामध्ये रिटेलर्स लोकांना कमी प्रीमियम मध्ये एंट्री घेता येते, हम्म. पण त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रॉफिटच्या ऐवजी बऱ्याच वेळा लॉस होतो. हम्म. बऱ्याच वेळा ऑप्शन सेलर्स आर मेकिंग प्रॉफिट. ओके ओके. ऑब्झर्वेशन. ठीक आहे. डन. अजून? मॅम, मार्जिन पण कमी लागतो ह्याच्यामध्ये. ओके. गुड. अजून काय वाटतं? काय मार्केट खाली येईल की वर जाईल अजून? मार्केट इन बिटवीन आहे, साईडवेज आहे. काल पण असंच, आज पण असंच, काही मुवमेंट दाखवत नाहीये. काहीतरी करा मार्केटचं. एक तर माझ्या गॅप नाही तर गॅप अंदाजाप्रमाणे डाऊन. इंडेक्स पोझिशन नुसार एंडला वरती घेऊन जातील, कालच्या सारखं थोडस. ओके. ठीक आहे ठीक आहे. डन. सो ऑप्शनची सिंपल डेफिनेशन लिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट ही त्याची डेफिनेशन आहे. मार्केटमध्ये एक concept आहे की ऑप्शन्स मध्ये खूप पैसे मिळतात, पण जेव्हा मी 90% लोकांशी बोलते तेव्हा ते बोलतात की आम्हाला ऑप्शन्स मध्येच लॉस झालाय. बिकॉज एकतर स्वस्तातला
ऑप्शन विकत घ्यायचा आणि प्रॉफिट बुकिंगचं टॅलेंट नसल्यामुळे ऑप्शन्स मध्ये खूप ह्यूज लॉसेस होण्याचे पण ब्राईट चान्सेस असतात. म्हणजे जरी वाटलं की लिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट आहे, पण तरी पण अगेन त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंगचं टॅलेंट खूप महत्वाचं असेल. क्लिअर? ऑप्शन्स काही डाऊट आहे ऑप्शन्स मध्ये? गोंडस नाव आहे ते. काय आहे? अनलिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस हे गोल्डच नाव आहे. सगळ्या रिटेलर्स लोकांना फसवतात. हा, लिमिटेड लॉस अनलिमिटेड. ऍक्च्युली लॉस लिमिटेड आहे, नो डाऊट, पण तो होतोच आहे ना लॉस. तुम्ही हाताने करवतातच आहे तो लॉस तुमच्या सिली मिस्टेक्समुळे. ते नाही करायचंय आपल्याला. आता ते नाही. लाइव एग्जाम्पल आप लोगों के सामने है. मुझे तो पकड़ के मारना चाहिए. कब आ रही है? तू गई हैदराबाद? मॅम एक वेळा प्रॉफिट बुकिंग सांगता का? मी थोडं लेट झाले आणि काल येस.